नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एक जे प्रकरण आलेलं होतं आणि त्याचं जे शीर्षक त्या बातमीचं एका वर्तमानपत्रानं दिलेलं मी तुम्हाला दाखवतो. यासाठी विरोधातल्या वर्तमानपत्राचं दाखवतो, कारण की एरवी आम्ही जर काही दाखवलं तर आम्ही भाजपचे कसे पिद्दू आहोत किंवा 40 पैसेवाले आहोत, गोदी मीडिया आहोत म्हणून बोंब मारतात. त्याच्यामुळे हे ह्यांनीच जे तथाकथित मोदी विरोधी आहे अशा वर्तमानपत्रानंच एक शीर्षक दिलेले. ते प्रकरण असं आहे, त्याचं मी फक्त तुम्हाला सुरुवातीचा भाग सांगतो. नेट PG 25-26 साठी पात्रता पर्सेंटाईल मोठ्या प्रमाणात कमी केल्याने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो का, याची तपासणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती PM नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर कट ऑफ कमी करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी दरम्यान त्यांनी गुणवत्तेच्या बाबतीतली चिंता व्यक्त केलेली. बाकीची सगळी बातमी बऱ्याच वर्तमानपत्रांनी पण दिलेली, तुम्ही ती बारकाव्यानं बाकीचं पाहू शकता. परत एकदा मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला पर्सेंटाईल जे आहे म्हणजे जागा भरायच्या आहेत, दिलेल्या पर्सेंटाईलनी तो उमेदवार पात्र ठरू शकत नाहीये राखीव जागेंचा, आणि मग त्याच्यासाठी पर्सेंटाईल कमी करायचे का? केवळ राखीव जागा पुरता मुद्दा नाही चाललेला आता असा इकडचा चाललेला आहे मुद्दा, की तुम्ही एखादी काहीतरी निकष लावलेला आहे आणि तो निकष पारच होत नाहीये. मग काय करायचं अशा वेळी? मग तेच खाली करायचं. मग त्यानं काय होणार माहितीये का, की जी तुम्ही हा निकष कशासाठी ठरवलेला होता, इतके विद्यार्थी बसतात त्या परीक्षेसाठी, तुम्ही त्याची परीक्षा घेता, ऑलरेडी ते MBBS झालेले आहेत, त्यांची एक विशिष्ट प्राथमिक पातळीवरची पात्रता त्यांनी सिद्ध केलेली आहे. आता PG साठी त्यांच्या जी बुद्धिमत्ता अपेक्षित आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी विशिष्ट पर्सेंटाईल पास करणं आवश्यक आहे, तेही ते करू शकत नाहीत. आणि आता ह्याचा गुणवत्तेवरती काय परिणाम होतो अशी सगळी चर्चा चालू आहे. आता आपण येऊन थांबतो गुणवत्तेपाशी. 1990च्या जागतिकीकरण पर्वामध्ये यापूर्वी असं होतं की प्रत्येक देश म्हणजे त्यांचा एक घेतो होता. तुलनेनं देशातला व्यापार असो किंवा देशातलं बाकीचा सगळा संपर्क असो, ह्याला मर्यादा असायच्या. आणि ह्या सगळ्यातून जसं डबकं असं सगळं जग होऊन बसलेलं होतं, ती कोंडी फोडायची म्हणूनच 1990च्या डंकेल कराराचा मुद्दा समोर आला. बहुतांश देशांनी त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या. त्याच्यातली दुष्परिणाम किंवा त्याच्यातले कमतरता समोर आल्याच्या नंतर दुसरे पर्याय शोधण्यात आले, पण आता कोणी परत वापस जायला तयार नाही. ही जी जगाची स्पर्धा खुली झालेली आहे, किंवा सोशल मीडियाचं आम्ही आवर्जून सांगतो हा मुद्दा, की तुमच्या हातामध्ये याचं नियंत्रण आलेलं आहे. कोणीतरी दुड्डाचारी बसलेले आहेत आणि तो ठरवतो आहे की वर्तमानपत्रात काय छापायचं काय नाही, तो छापून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्हाला ते वाचल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असा एक काळ असताना सोशल मीडिया समोर आला आणि ही बंधनं सगळी गळून पडली. आणि आता या ठिकाणी जो दर्जा आहे, जो कोणी मूळ काहीतरी मांडतो आहे, त्यालाच तुम्ही त्या पद्धतीनं प्रतिसाद देता, ह्याचा तर आम्हाला वारंवार अनुभव येतो. हा जो गुणवत्तेचा विषय 2 पद्धतीनं आहे. एक तर अगदी खुल्या वर्गातल्यासाठी सुद्धा त्यांना जरी ती पात्रता नसेल तरी त्यांच्यासाठी कमी करणे हे तर धोकादायक आहेच. आणि दुसरा मुद्दा राखीव जागांच्या बाबतीतला आहे. केवळ काही जागा राखीव जागेतल्या उमेदवारांच्यामुळे भरायच्या आहेत म्हणून त्यांच्यासाठी एखादं पर्सेंटाईल कमी करणे हे नेमकं त्या विषयातल्या गुणवत्तेसाठी धोकादायक आहे. हा मुद्दा आता स्पष्टपणे समोर येत चाललेला आहे. कारण की सगळ्या दलितांमध्ये, सगळ्या मागासांमध्ये सुद्धा एका पिढीनं 2 पिढीनी जे फायदे भेटले असा एक क्रीमी लेअर तशा अर्थाने, फक्त पैशाच्याच अर्थानं नाही, सुबत्तेच्या अर्थाने, अनुकूलतेच्या अर्थानं तयार झालेला आहे. आणि तरीही तो आता असं म्हणतो की आम्हाला ही कुबडी सोडायची नाही. चालता आल्याच्या नंतर तुम्ही कुबड्या फेकून द्याव्यात. जसं एक साधी मुद्दा मी तुम्हाला सांगतो, ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी गॅसची सबसिडी सोडून द्या, म्हणजे मला दुसऱ्यांना गॅस देता येईल, असं मोदींनी आव्हान केल्याच्या नंतर अक्षरशः लाखो लोकांनी सबसिडी सोडून दिली. ठीक आहे, काही गरज नाही आम्हाला. मी स्वतः सांगतो की आम्ही नको म्हणून म्हणजे कधीच घेतली नव्हती आणि ती सबसिडी सरेंडर करून टाकली. याचा फायदा असा झाला की संपूर्ण ती जी व्यवस्था आहे गॅस सिलेंडरची, ती सुरळीत त्याच्यामध्ये सगळं हे आलं. गॅस सबसिडी ज्यांना गरज नाही त्यांनी सोडून दिल्यामुळे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता 81 कोटी कुटुंबांना तुम्ही फुकट धान्य वाटतात रेशनवरती. मी तुम्हाला तेही सांगतो, ज्यांना गरज नाही त्या सगळ्यांनी
असं सांगावं की आम्हाला ह्याची गरज नाही आणि वापस करून टाकावं. त्यानं उलट सरकारची कोंडी होईल. तुम्हाला मी सांगतो, गॅस सिलेंडर तरी सरकारला त्याच्यातून एका अर्थाने वाव भेटला आणि त्यांनी बाकीच्या सगळ्या योजना, जर तुम्ही फूड कुपन हे सगळे म्हणजे फूड सबसिडी नको आम्हाला, धान्य फुकटचं नको म्हणल्याच्या नंतर ह्या जे शेतकऱ्यांचा दबाव आहे MSP प्रमाणे खरेदी करा, गोदामं भरा, आणि हा जो सगळा उलटा कारभार सगळा चालतो भ्रष्टाचारात लदबदलेला, त्याच्यामध्ये सगळ्या दलालांचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे हात कसे पिवळे होतात सगळ्यांना माहिती आहे. ते अडचणीत सापडतील. त्याच पद्धतीने आता जर ज्यांच्या कुटुंबामध्ये एका पिढीनं राखीव जागेचा फायदा घेतलेला आहे त्या सगळ्यांनी, किंवा ज्यांच्याकडे अनुकूलता आहे त्या सगळ्यांनी जर म्हणलं की मला हे नको, दुसऱ्या कुटुंबाला भेटू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो मुद्दा ह्या न्यायाधीशांनी समोर आणलेला आहे, कुठल्याही क्षेत्रातली जी पात्रता आहे त्या पात्रतेसाठी एक जी तुम्ही किमान अशी रेषा आखून ठेवली असती ती खाली केल्या जाऊ नये. जगाच्या पातळीवरती आपल्याला गुणवत्ता सिद्ध करायची आहे, अशा वेळी तुम्ही जर कोबड्या घेऊन तुमचे पाय बळकट होण्याचाच मार्ग बंद करणार असाल तर तुम्ही जगाच्या स्पर्धेमध्ये उतरू शकणार नाही. ह्याचा जो अर्थ निघतो आहे, ही आपल्याला स्पर्धा आता आपल्या गावातली आणि आपल्या गावच्या उच्चवर्णीय 4-2 कुटुंबापुरती एवढी उरलेली नाही. आता ती जिल्ह्याची उरलेली नाहीये, ती विभागाची, राज्याची, देशाची पण उरलेली नाही. जागतिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं आहे. आणि असे कितीतरी क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याकडच्या दलित आणि इतर मागासवर्गीयांनी विलक्षण कामगिरी करून दाखवलेली आहे. उदाहरणार्थ सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात आधीपासून दलितांनी आणि मागासवर्गीयांनी, मुस्लिम बांधवांनी चालवलेली भारतातली. आणि ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीची वाढ आता प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा इंडस्ट्रीपेक्षा जास्त झालेली आहे, कृषीपेक्षाही जास्त झालेली आहे. मग जर ही इतका सेवा व्यवसाय घरोघर जाऊन सर्व्हिसेस देणे, कुठल्याही पद्धतीच्या सेवा घरोघरच काय, जर ह्याच्यामध्ये तो दलित वर्ग, ते OBC, ते मागासवर्गीय जर पुढे असतील तर त्यांना राखीव जागेच्या निमित्तानं त्या ठराविक कारकुनी आणि साचेबद्ध अशा सरकारी पातळीवरच्या जागांमध्ये मरमर करण्याचं ती एवढा अट्टास करायचं कारणच काय? जर त्यांना बाकीचे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये सगळी क्षेत्र खुली आहेत तर आज हे, किंवा मी ज्या शास्त्रीय संगीताच्या ह्याच्यामध्ये काम करतो किंवा बाकी संगीत चळवळी ह्याच्यामध्ये सुद्धा दलित आणि मागासवर्गीय मोठ्या प्रमाणात, कारण की त्यांना परंपरेनं त्याचं एक विशिष्ट शिक्षणही मिळालेलं आहे, ज्ञान पण आहे, त्यांच्या ते गुणसूत्रामध्येच आहे. आणि आता जी इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणात त्याला ग्लॅमरही प्राप्त झालेलाही होत आहे आणि पैसा येत चाललेला, आणि त्या ठिकाणी आता कोण येत चाललेले, मग हे जे दलित, उपेक्षित, मागासवर्गीय पिढ्यानपिढ्या संगीताची सेवा करत होते त्यांना तुम्ही तिथून काढून कुठेतरी नोकऱ्यामध्ये कोंबायला लागला. आणि हे जे फील्ड आता ग्लॅमरस आणि त्याला किमान पैसे आणि बाकीच्या गोष्टी त्याने परत सवर्ण घुसायला लागले. अशी झाली ना परिस्थिती. ती कितीतरी दलित आणि इतर मागासवर्गीय समाजातले कलावंत जेव्हा मी बघतो त्यांचं दुःख हे असतं की त्यांचं ॲप्रिसिएशन बाकीच्या त्यांच्या समाजात किंवा त्यांच्या समाजाच्या मंचावरती होत नाही. मग हे आपण समजून घेणार की नाही? असे कितीतरी कसब असलेले क्षेत्र आहेत आपल्याकडे, तर अख्खे 12 बलुतेदार सगळे हे OBC मध्ये मोडतात. हे बहुतांश बलुतेदार OBC किंवा त्याच्यातले अगदी काही दलित सुद्धा आहेत. मग ह्यांच्या सगळ्या ह्या गोष्टींना आता नवीन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या ह्या क्षेत्रातल्या गुणवत्तेची मागणी होत असताना त्याला तिथून बाहेर काढायचं, त्या पोराला मेडिकलमध्ये टाकायचं, मेडिकलमध्ये तो पास होत नाही म्हणून त्याचं ते कट ऑफ कमी करायचा, त्याला कसं बसं पास करायचं, त्याला PG परत ती लाईन फक्त आरक्षणाचंच नाही ओपनमध्ये सुद्धा ती कमी करायची आणि असं करून ते भरती करायची आणि त्याच्यावरती शिक्का मारून बाहेर पडायचं. ह्या सगळ्या व्यवस्थेतून बाहेर पडताना तो डॉक्टर म्हणून सुद्धा पूर्णपणे सक्षमतेने बाहेर पडत नाही. आणि तो मूळ जिथून आलेला होता त्या क्षेत्रातलं त्याच्याकडे जे कुशल म्हणजे ते कसब जे होतं, ते कौशल्य जे होतं तेही मारलं जातं. म्हणजे दोन्हीकडूनही नुकसान होतं त्याचं. आपण राखीव जागांच्या निमित्ताने म्हणून किंवा ह्या कट ऑफ त्या निमित्ताने म्हणून किंवा सरकारी नोकरीच्या निमित्ताने म्हणून ह्या सगळ्या निमित्ताने राखीव जागातल्या लोकांच्या गुणवत्तेचे पूर्णपणे खच्चीकरण करून टाकलं दुसऱ्या क्षेत्रातल्या, आणि इतर एक क्षेत्रातले जे लोक होते त्यांची गुणवत्ता दुसऱ्या क्षेत्रातली असताना सुद्धा सगळ्यांना तिथं म्हणजे अक्षरशः इंजिनियर झालेला इंजिनियर होतो, इंजिनिअरिंगचं काही काम करता येत नाही म्हणून कुठेतरी स्पर्धा परीक्षा देणार, तिथून पास होणार आणि मग पुन्हा अभिमानाने सांगणार तू झाला काय, किंवा कुठेतरी बँकिंगमध्येच घुसलेला आहे तो आणि मूळ त्याचं जी पदवी आहे ती वेगळीच आहे.
ह्या सगळ्यातून जो आपल्याकडे घोळ निर्माण झालेला आहे की बाबा तुम्ही विशिष्ट ह्याच्यात तर पैशाचा तो मुद्दा मी घेतलेला नाही. या केसमध्ये तर PGसाठी प्रचंड प्रमाणामध्ये जे खाजगी दवाखान्यामध्ये शुल्क मोजावं लागते आणि ते पालक तयार आहेत द्यायला, कारण त्यांना पुढचं त्याचे फायदे व्यावहारिक पातळीवरचे दिसत आहेत. आज न्यायालयाने जी चिंता व्यक्त केलेली आहे त्याचा सगळ्यांनीच अंतर्मुख म्हणून विचार करावा आणि त्याच्यावरती मार्ग शोधण्यासाठी शासकीय पातळीवरती काय निघायचे ते निघतील मार्ग, पण सामाजिक पातळीवरती आणि वैयक्तिक पातळीवरती मात्र तर आपण जरूर ह्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज